राहिली असती मुंबईत तरी माझं लक्ष लागलं नसतं, चैन नसतं मला पडलं. हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? प्रिया स्लोली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. काल म्हणाले होते ना मागच्या व्हिडिओमध्ये की मला गावाला यायचं आहे, तर सगळं आता क्लीन करून झालेलं आहे. तर आता ही आमची बेडरूम आहे, ह्याच्यामध्ये आता सोफा शिफ्ट केला आहे आणि हा सगळा हॉल आहे ना रिकामा केलेला आहे कार्यक्रमासाठी. तर असं झालं होतं, माझ्या सासऱ्यांचं ना 3रं वर्ष श्राद्ध आहे. तर काय झालं, मला यायला मिळेल की नाही अशी शंका होती, कारण माझं जरा प्रॉब्लेम चालले आहेत, मी तुम्हाला बोलली ना प्रोफेशनल लाईफमध्ये, त्याच्यामुळे मला यायला मिळेल की नाही शंका होती. आणि मला तर यायची खूप इच्छा होती, कारण मी एकही त्यांचं वर्ष श्राद्ध चुकवलं नाही. आणि त्यांची अशी इच्छा असायची की घरातल्या कुठल्याही कार्यक्रमाला तू पाहिजे, तुझ्याशिवाय तो कार्यक्रम काय व्यवस्थित पार पाडला जात नाही, असं म्हणजे ते नेहमी मला म्हणायचे की माझं अस्तित्व त्यांना हवं असायचं. तर मी बाप्पाला खूप प्रार्थना केली, त्यांनासुद्धा म्हटलं बघा अण्णा मला यायचं आहे, काहीतरी करा आणि माझ्या येण्याची सोय करा, म्हणजे योग आणा. आणि खरंच मी मनापासून जवळजवळ मी 15-20 दिवस झालं माझं चालू होतं. हे म्हणाले ठीक आहे, नाही आलीस तरी आम्ही करू मॅनेज वगैरे, तुझा एवढा प्रॉब्लेम असेल तर. पण नंतर मी म्हटलं ना, आपल्याला आतून जर इच्छा असेल ना तर ते सगळं होतं. आणि मला कसं का होईना, पण मी 1 दिवसासाठी इथे आता आली आहे. तर आल्या कारण सासूबाई पण एकट्याच कशा करणार, आणि हे 2 जण जेंट्स. आणि शेवटचं वर्ष श्राद्ध आमच्याकडे सगळे पाहुणे, गावातले भावकी वगैरे सगळे येते, आणि त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळं आमचं चाललं आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नाही हे योग्य वाटत नाही, पण माझी सिच्युएशनच अशी होती की मला काही सुचतच नव्हतं. तर मी अण्णांना रोज म्हणायची, अण्णा मला यायचं आहे, तुम्ही काहीतरी करा आणि मला यायचं आहे, मला चैन नाही. आणि मी राहिली असती मुंबईत तरी माझं लक्ष लागलं नसतं, चैन नसतं मला पडलं. तर आता मी आली आहे, तर सगळं आता पहिल्यांदा सगळ्या रूम क्लीन केल्या. आणि इतकं वातावरण छान आहे, पाऊस पडतो आहे, मस्त हिरवंगार आहे, आणि सगळे एकत्र त्यानिमित्ताने येणार आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे. ते आणि माझे सासरेनं इतके खरंच चांगले होते ना, म्हणजे मला एकदा कधी म्हणजे मला त्यांनी असं बोललेच नाही की एखादा शब्द म्हणजे एवढ्या वर्षामध्ये मला असं दुखवलं नाही कधीच. आणि ते कधी कधी न बोलताना त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला समजायचं की त्यांना काय म्हणायचं आहे. आणि ना त्यांना ना एक असा विश्वास असायचा, खात्री असायची की कुठचा पण कार्यक्रम असेल ना आणि ही असेल ना तर तो व्यवस्थित होतो. ते मला म्हणायचे पण तुझ्याशिवाय काय कार्यक्रमाला हे नाही. म्हणजे अगदी मी एखाद्या दिवाळीला नाही आली तरी नेक्स्ट इयरच्या दिवाळीला आली तर म्हणायचे गेल्या वर्षाची दिवाळी काय बरोबर नाही झाली, लक्ष्मीपूजन काय व्यवस्थित नाही झालं, आता तू आली आहेस ना असं. तर मला त्याचं काय म्हणते थोडं भरून पण येतं आहे. आणि ते नाही आहेत पण त्यांच्या आठवणी स्मृती आहेत. आता मी आम्ही काय काय तयारी केली आहे ते तुमच्यावर शेअर करेन, पण ते वर्ष श्राद्धाचा जो कार्यक्रम आहे त्याचा व्हिडिओ मी नाही करणार, ते काय बरोबर वाटत नाही. पण जमलेली सगळी मंडळी, आम्ही काय करतो आहे तयारी किंवा काय, हे सगळं आता तुमच्यावर शेअर करते, कारण हे 3रं वर्ष श्राद्ध आहे आणि मी इथे आली आणि तुम्ही माझे एक फॅमिली मेंबरसारखे झालेला आहात. तर चला आता तयारीला लागूया. मंडप घालणारे आलेले आहेत, आचारी सांगितलेले आहे. पाऊस आहे तर मंडप घालायचे, पण इतकं पाणी झालं आहे समोर, कसं होणार आहे अहो. आणि माझे दीर गेले सगळं साहित्य आणायला उद्याचं, म्हणजे भाज्या वगैरे सगळं लागतं ना ते. आणि मी आणि सासूबाई थांबलो तो घरात, म्हटलं तर घरातलं काय काय करायचं ते आवरून घेऊया. आणि ह्या मंडळींना थोडा चहा करून दिला, कारण पावसातनं ते भिजले होते सगळे. आणि आता नेमकी लाईट गेली, त्याच्यामुळे पाणी चढवायचं झालं प्रॉब्लेम. आणि बोरचं पाणी आहे पण ते आम्ही पिण्यासाठी वापरत नाही, ते आम्ही इतर कामासाठी वापरतो. आणि जे गावचं पाणी नळाला येतं ना नदीचं, तर ते आम्ही प्यायला वापरतो. आमच्या किचनच्या नळाला येतं, पण आता प्रॉब्लेम झाल्यामुळे मी म्हटलं तिकडूनच 2-3 कळशा भरावेत, कारण माणसं आहेत घरात तर स्वयंपाकाला आणि प्यायला पाणी लागतंच. उद्यासाठी कॅन मागवलेलेच आहेत कार्यक्रमाला पाण्याचे, तर म्हटलं भरून टाकूया पाणी. सासूबाईने मी भरले, कारण खाली खूप चिखल आहे. त्यांना म्हटलं तुम्ही खाली उतरू नका, पाय सटकत आहेत, काय पावसाने खूप घोळच घातलं आहे.
उद्याचा कार्यक्रम पार पडू दे बाबा देवा नीट. आता मी निघाले सासूबाईंबरोबर जरा काय काय सामान गोळा करायचं आहे. अळूची पानं वगैरे सगळं घेऊन यायचे, ती तर ताजीच मिळतात ना. आणि पातेलं आणि अजून काय काय सामान आलं. चल जाऊन येऊया जरा शेजारी, म्हणजे आमच्या चुलत जावा वगैरे तिकडे. मी चेंज केलं, साडी नेसली. सकाळपासून त्याच्याच होती, कारण ते क्लिनिंग सगळं पाणी वगैरे भरायचं होतं. कारण लाईट गेली होती, त्याच्यामध्ये नळाचं प्यायचं पाणी वेगळं भरतो ना आम्ही, तर ते याच्यामुळे ते चढवता नाही आलं. पिण्याचं पाणी तिकडे आलं नाही आतल्या नळा किचनमधल्या. तर आता जाऊन येते. गावाला आले की अशा हलक्या फुलक्या साड्या बऱ्या वाटतात आणि पाऊस पण आहे, पटकन भिजले तरी सुकेल. उद्यासाठी अळूची पानं, उपवास असल्यामुळे खिचडी भिजायला एक मोठं पातेलं, मिक्सरचं भांडं असं आम्ही माझ्या चुलत दिरांकडून घेऊन आलो. कारण सगळंच साहित्य घरात असतं असं नाही. तोपर्यंत हे लोक सामान घेऊन आले, भाज्या घेऊन आले. आज संध्याकाळी भाज्या निवडून ठेवल्या, म्हणजे उद्याला आता बरं होईल आम्हाला. पहाटे 4:30ला उठून नैवेद्य केला. माझ्या जाऊबाई आहेत, ह्या मोठ्या जाऊबाई आहेत. बघा गावाला असं असतं, एखादा कार्यक्रम आला असला की सगळे यावे लागतात, सगळे येतात, मिळून मिसळून करतात. पाऊस पडतोय, असं टेन्शन आलंय आता कसं काय कार्यक्रम होणार. बघूया आता, जसा होईल तसा होईल. सकाळी लवकर उठून आम्ही आणि सासूबाईंनी नैवेद्य केला. पण आता सर्व लोकांसाठी जो स्वयंपाक करायचा आहे त्यासाठी भाज्या कापून मसाले वगैरे तयार करून द्यावे लागतात आचारीला. आणि आचारी बाहेर आमचा जो व्हरांडा आहे त्याच्यामध्ये स्वयंपाक करत आहेत. तोपर्यंत सगळी पाहुणे मंडळी आलीच. सगळा कार्यक्रम झाला, लोक जेवून गेली, जरा समाधान वाटलं. पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे बरेचशी लोक म्हणजे येणं खूप प्रॉब्लेम होतो. इतका धुवाधार पाऊस चालला आहे ना, त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं, जेवणाची क्वांटिटी थोडी कमी केली. आणि श्रावण असल्यामुळे उपवास होते, खिचडी वगैरे केली. आता हे सगळं मी दाखवू शकत नाही, कारण हा आनंदाचा तर सोहळा नाही, पण नाही का 3रं वर्ष श्राद्ध आहे, त्यामुळे सगळ्या बहिणी आल्या, सगळी भावंड चुलत वगैरे सगळे ह्या कार्यासाठी आले. आता आम्ही चाललो आहे एका ठिकाणी, इकडे अनाथ आश्रम आहे, तिथे असा मी म्हटलं ना मागच्या वेळेला सगळं साहित्य आणलं होतं वाशीवरून, तर त्यांना असं त्या मुलांना असं धान्य वगैरे सगळं म्हटलं द्यायचं. आणि थोडंसं अण्णांचं आमच्या आजचा कार्यक्रम, त्या मुलांना पण खाऊ थोडं द्यायचं. त्याचं आता पॅकिंग करायचं. आणि इतका पाऊस आहे, त्या माझ्या सगळ्या नंदा थांबल्या आहेत, त्यांना सोडायला टाकायचं जाईल. बघा ना कसला पाऊस कोसळतोय नुसता. आम्ही हा मंडप टाकला तरीसुद्धा काही उपयोग झाला नाही. इतका पाऊस. कशी माणसं, वरांडा मोठा असल्यामुळे आणि 2 हॉल रिकामे असल्यामुळे जेवले. आता या माझ्या नंदांना जायचं एसटी स्टँडवरती, पावसामुळे कशा जाणार, त्या थांबले आहेत. आकाश आता त्यांना सोडून येईल. आणि आकाश सोडून आल्याच्यानंतर आता आम्ही हे सगळं वेफर, वडा, त्याच्यानंतर एक लाडू, हे सगळं पॅकिंग करायला घेतलं आहे. कारण आमच्या इथेच एक अनाथ आश्रम आहे, तर तिथल्या मुलांना अण्णांच्या वर्षश्राद्धानिमित्त थोडं स्नॅक्स द्यायचं होतं. पण पावसामुळे थांबले. आणि ह्या लोकांनी पण सकाळपासून खूप मेहनत केली, पळापळ केली. सगळे मोठी मोठी पातेली वगैरे सगळे आता धुवून सगळं आवरून झालेलं आहे. गावाला एक बरं असतं की शेवट होईपर्यंत सगळ्या बायका थांबतात, सगळं आवरून मगच घरी जातात. आता आम्ही निघालो आहे. आता मंदिरात जायचं बरं का मला, जाऊ जवळ मंदिराकडे तुम्ही गार्डन पाऊस कमी झाल्यावर आम्ही सगळं साहित्य भरलं आणि सगळेच निघालो. आज आमच्या गाडीत बघा माणसं दिसतात, गाडी भरली. एरवी आम्ही दोघंच प्रवास करत असतो. त्यानिमित्तानं मुलांसाठी थोडा खाऊ. आणि त्यांचे जे अनाथ आश्रम चालवणारे समीर सर आहेत ते म्हणाले की धान्य द्या, कारण कपडे भांडी बरेच जण देतात, खाऊ भरपूर देतात. ते मुलांना भूक पण नसते त्यावेळेला आणून देतात, त्यापेक्षा पुरेल असं महिनाभराचं धान्य देतात. ठीक आहे म्हटलं. आम्ही पोचलो जिजाऊ वसतिगृहामध्ये. इथे अनाथ मुलांचं छान पालनपोषण व्यवस्थित केलं जातं, त्यांना शाळा शिकवली जाते. काही मुलींची यांनी लग्न पण करून दिली. उत्तम कार्य ते करत आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं थोडासा सहभाग काहीतरी. खरं तर आम्ही वरचेवर असं काही ना काहीतरी आमच्या समाधानासाठी करत असतो, कारण ह्याच्यामध्ये आपला फायदा असतो. आपल्याला वाटतं आपण दुसऱ्यासाठी काहीतरी केलं, पण नाही, त्याच्यातनं आपल्याला समाधान मिळतं. पण असं म्हणतात एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला सुद्धा कळता कामा नये. हे जरी खरं असलं तरी आजकालच्या जमान्यामध्ये जेव्हा आपण असं एखादा छोटंसं आपलं काम जगापुढे आणतो, त्याच्यातनं बरेच जण प्रेरणा घेऊन पुढे आणखीन मदतीचे ओघ वाढतात. आणि आम्हीसुद्धा कुठून तरी पाहूनच हे मोटिवेट झाले. आणि आम्ही आमच्या तिघांचे वाढदिवस अगदी तिघंच मिळून का करतो, सोपं
कारण आम्ही त्यावेळी ते जे पैसे असतात ते अशा गोष्टीसाठी खर्च करतो की जेणेकरून आपल्या मनाला आनंद मिळेल. हे आज सांगण्याचा उद्देश एवढाच की आपण एखाद्याला जज करतो, म्हणजे आपण एखाद्या पुस्तक कवरवरून त्या पुस्तकात काय हे तुम्हाला कळणार नाही. एखादी व्यक्ती सोशल मीडियावर आहे, काहीतरी तिची कला सादर करते, गाणं डान्स करते, म्हणून ती व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये जी एक इमेज असते ना ती वेगळी तयार होते. पण प्रोफेशनल लाईफ वेगळं, सामाजिक लाईफ वेगळं आणि वैयक्तिक लाईफ वेगळं हे बऱ्याच जणांना कळतच नाही. याच्यापूर्वी बरंच काही केलं होतं, पण आता मी सोशल मीडियावर असल्यामुळे आज हा व्हिडिओ टाकला. त्याचं कारण असं, याच्यातनं जर तुम्हाला मोटिवेशन मिळालं की अजून तिथे जो आश्रम आहे त्याला मदतीचे ओघ मिळाले, कोणी तो पाहिला व्हिडिओ, तर मला त्यातनं आनंदच आहे. तर आता आम्ही मंदिरामध्ये आलो, मस्तपैकी दर्शन घेतलं. उशीर झाला संध्याकाळी, त्याच्यामुळे मंदिरात गर्दी नव्हती आणि किती सुंदर मंदिरातनं हे दृश्य दिसतंय बघा. आमच्या गावचंच ज्योतिबाचं मंदिर आहे, तिथे महादेवाची पिंड आहे ना, आणि तिथे मला सगळं ते व्हायचं होतं उपवास असल्यामुळे. नदी बघा आमची दिसतीये, खूप सुंदर. आज एकदम मनाला शांती मिळेल असं सगळं घडलं, म्हणजे माझ्या मनाप्रमाणे गोष्टी घडत गेल्या. जे जे मला हवं होतं. इतका पाऊस होता आणि वडे मिळतील की नाही शंका होती. हे म्हणाले जाऊ दे, तसाच भर डब्बा वेफर आणि लाडू देऊया. म्हटलं नाही, मनात ठरवलं ना. मग अख्ख्या पावसामध्ये आकाश आणि भाऊजी गेले, मुलांसाठी घेऊन आले आणि धान्य आम्ही आणलंच होतं. आणि एक तृप्तता, परमेश्वराची आपण जेव्हा पूजा करतो, आराधना करतो, ती आराधना मनाला समाधान देऊन जाते. आणि असं जे कार्य आहे ते सुद्धा ईश्वराचीच प्रार्थना आहे. आता संध्याकाळी घरी आलो, आता मात्र आम्ही रिलॅक्स झालो. 2 दिवस पळापळ काम करून सगळे दमले होते, थकले होते. आणि आता इतका पावसाने गारवा झाला आहे ना, मस्तपैकी शेकोटी करून सगळे तिथे गप्पा मारत बसलो. पण आता स्वयंपाकाचं टेन्शन नाही ना. आचार्याने बनवलेलं जेवण सकाळचं त्यातलंच थोडं आम्हाला ठेवलं आहे, बाकीचं सगळं आम्ही कुणाकुणाला देऊन टाकलं. आणि आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि हो, ज्याने कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याने जरूर सबस्क्राईब करा. बाय बाय.